जय श्रीराम. तर फायनली आपण पोहोचलोय काल भैरवांच्या मंदिरापाशी. हा, आणि आपण स्कूटी घेतली ती दाखवली नाही आपण काय घेत जरा इथं दिसते. हे आपण स्कूटी रेंटने घेतली. प्रसाद नहीं लेने का? वो बोलेंगे ना अभी। हेलो भाई. वो बोलेंगे वो। आता काल भैरवाच्या इथं गाडी आपली पार्किंग केली आहे या साईडला स्कूटी. आणि इथून आता प्रसादाला काहीतरी घ्यायचं. जर तुम्हाला प्रसाद घ्यायचा नसेल तर तुम्ही पार्किंग देऊ शकता. तो मकान आप इस कारोबार में लगाए जाते हैं, 5 तत्वों से बना रहता है। कहाँ पे लगा दी शॉप में दुकान? मकान आप इस कारोबार में कहाँ पर भी लगा सकते हैं। नगर बांधा का रहता है, नगर बच्चे इसमें चीड़ का फल है, उत्तराखंड के जंगलों में रहता है, बिल्ला है, शंख, मुकुटा, यंत्र है, 5 आदेशों में मिलते हैं। वो शुभ माना जाता है। कितने तक आता है? ये 50 केला 50 रुपीस का रहता है। पूरी टोकरी 100 रुपीज। नाड़ अच्छा आता है पूरा वाली। ये आना हो तो अपनी पार्किंग बनी हुई है, यहाँ से सीधा चढ़ के आने का जेल रोड पे से सीधे राइट टर्न लोगे तो सीधे अपने पार्किंग में आ जाओगे आप, ठीक है। ये सामने तुम्हाला माहिती आहे. शिखर दर्शन के सामने तुम्हाला जेव्हा मंदिराजवळ येणार ना तुम्हाला राईट लेफ्ट साईडला तुम्हाला लगेच पार्किंग मध्ये दिसून जाईल. जेल रोड से लेफ्ट साइड जेल रोड पास ना लेफ्ट साईड. आपलं नाशिकचं तर नाही तर आपला उज्जैनचं जेल रोड आहे तिथं तुम्ही येऊ शकता. भैया बड़े जय श्री महाकाल. तिथं एक्झिट होत आहे तिथं लोक गर्दी करत आहेत आत जाण्यासाठी. हा, तर भाऊ गर्दी तर साधारण खूप वाटते आपल्याला इथं. इथं स्टँड आहे इथं पण होतं बघ. तर घेतलोय नजर लागायला नको आपल्या गाडीसाठी. आवाज नहीं आई तो शक्य। गाडीसाठी घेऊ. काही गर्दीमध्ये साधारण 2 तास होण्यात आला. 2 तास किंवा 1 तास झाला असेल शक्यतो. ऊन एवढं घाण चटके देत आहे तर विषयच नाही. पूजाचं दिसतंय तर पहिली क्वार्टर पाहायला भेटली आपल्याला. तर आपल्याला परत नवीन आपले महाराष्ट्राचे एमटी मध्ये भेटले. कुठले तुम्ही? अरे नगरचे माणसं आहे. आम्ही नाशिक. केव्हा आली? जास्त काय नाही काही यूज करत नाही एवढं. जसे वाढतंय तसे वाढतंय. हा, हे कसं पण आपले जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो ना त्या राज्यामध्ये जर आपले लोक भेटले ना मराठी खूप भारी वाटतं. हा, ते एकदम वेगळं वाटायला लागलं. आयला तुझं आयला भारी वाटत आपल्याकडे माणूस आहे भावा. हा चालेल. आता आज इथे थांबणार आहे. उद्या शक्यतो अंकलेश्वर नाही तर उद्याचा दिवस पण इथंच पूर्ण फिरायचं. मग परवा जायचं ओंकारेश्वर. हा आम्ही महाकालला जाणार उज्जैनला नाही का? हा. एवढं थेट आता रिटर्न बसमध्ये. अच्छा, म्हणजे एका दिवसात दर्शन करून लागेल. अच्छा अच्छा. हा, वा रे वा. हे भारी असतं पण लगेच प्लॅन झाला आणि लगेच निघायचं.
भाई लोग काल भैरव आना है तो संडे और सैटरडे मत आओ भाई, है ना। बाकी समय कभी भी आ जाओ, 10 मिनट में हो जाएगा। अभी 4 घंटा हो गया हम लोग फंसे हुए हैं, भूख लग रही है, खाने भी नहीं है, अगर पीना भी नहीं है ना। 4 तासाचा ध्यान रखो आप लोग, क्रिकेट में मत आओ। थँक यू। तर नक्कीच 4 तास झाले आम्हाला इथं उभं राहून, पण अजून पण काही नंबर लागला. आता जस्ट आलोय पहिल्या प्रवेशद्वारावर. आता इथून पाहू आधी पुढे किती टाइम लागतो. जय काल भैरव, और ये जय फूल महाकाल. वूल भी लाना है तो थोड़ा, है ना। ज्यादा लोग रहे तो मत लाना। सामने सामने एक 50 का बेचता है, एक छोटा बेचता है. नहीं, आते आते 4 घंटे में ये पूरा सूख रहा है। साथ में पानी रखो। सीटे मारते रहने का. भाई केवढे मुश्किलीने व्हिडिओ शूट करतोय. स्ट्रगल इज रियल. हा. बनाया था भाई, मैं हर चीज के लिए रेडी हूँ. भाई फायनली आता मंदिराजवळ आलोय. फायनली 4 तासानंतर मंदिराजवळ आलो आणि आता दर्शन होतं. दर्शनला काही सेकंदच भेटतात, काय टाइम भेटत आपल्याला आता. तर भाई फायनली 4 तासानंतर आपला नंबर लागला. महाकालांचं दर्शन झालं, काल भैरवांचं दर्शन पण झालं चांगलं. जास्त नाही पण फक्त जास्तीत जास्त 2 सेकंदसाठी दर्शन भेटलं त्यांना. आणि फायनली आता दर्शन करून आपण निघू. आता एक मध्येच एक मंदिर लागतं आपलं बगलामुखी मातेचं. तर त्या बगलामुखी मातेचं दर्शन करून आपण पुढच्या दर्शनाला जाऊ. हे किती वांदरे पहा ना. As your choice. ए बस. कोमत नाही पाठवायचंय आपल्याला. देखो गाइस, ये लड़का एक बाम्बू की लकड़ी ले रहा है ताकि ये दूसरों को मार सके. स्कूटीवर न्यायला लय प्रॉब्लेम होईल हो. कसं न्यायची. भाई तिकडे भेटले नाही. बरं घेऊन घ्या. नाही जाऊ द्या, गाडी करतो. तर आपण आता काल भैरवाच्या दर्शनाला आलो. तिथं पण आपले नवीन सबस्क्रायबर भेटले. दीदी को वो आज का जो लोग डालोगे आप, कब डालोगे? आपको क्या अपना नॉर्मल चला ना, अपने को शौक नहीं है. क्योंकि हमारे से बने चलो. बाइक. चलो फायनली उज्जैन मध्ये पण आपल्याला भेटले असे नवीन मित्र. नवीन मित्र ओळखी होत जाता. असं आपण कुठं व्हिडिओ बनवतोय, कुठं
एका नवीन जागेवरती गेलोय. असं नवीन नवीन लोकांचं, नवीन नवीन व्यक्तींचं प्रेम भेटत राहतं आपल्याला, तर खूप भारी वाटतं. तर आता आपण काल भैरवचं दर्शन झालंय. दर्शन घेऊन आता आपण निघू बगलामुखी मातेचा दर्शनाला. रस्त्यातच लागतं. मग त्यानंतर बघू पुढचा प्लॅन काय, अजून तो सांगता येत नाही. तर हा ब्लॉग आपला इथं स्टॉप करू. भेटू आपला पुढच्या प्लेसवरती. तोपर्यंत जय श्रीराम.